प्रणाम प्रभु। प्रणाम देवी। प्रणाम। ऋषीवर, आपल्या सर्वांच्या येण्याने आम्हा सगळ्यांना आनंद झाला आहे। आपल्या सर्वांचे जेजुरी गडावर स्वागत आहे। खरं तर देवी, या महायज्ञासाठी जेजुरीत येण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली याचाच आनंद सर्वाधिक आहे। या निमित्ताने आपली सेवा करण्याची जी संधी आम्हास प्राप्त झाली याला आम्ही आमचे भाग्य समजतो। ऋषीवर, महर्षी भृगू आलेले दिसत नाहीत। होय प्रभू, महर्षी आज आमच्यासह आले नाहीत, पण त्यांना या महायज्ञाची महती ठाऊक आहे। ते उद्या ब्राह्म मुहूर्तावर या विश्वकल्याणासाठी असलेल्या महायज्ञासाठी येण्यास प्रस्थान करतील। प्रभू, खरं तर त्यांचा हाच निरोप घेऊन आज आम्ही इथे आलो आहोत। ऋषीवर, आपणा सर्वांचे मी जेजुरी गडावर पुन्हा एकदा स्वागत करते। आपण सर्वजण खूप दुरून आला आहात। आपल्या विश्रांतीची व्यवस्था अंतःपुरात केली आहे। महायज्ञ गडावरच होणार आहे, त्यामुळे ब्राह्म मुहूर्तापासून तुम्हाला काय हवं नको हे पाहायला सर्वजण तत्पर असतील। ऋषीवर, आपण आमचे अतिथी आहात। चोडप्पा। वैजी। चोडप्पा, ज्या ठिकाणी ऋषीवरांच्या विश्रामाची व्यवस्था केली आहे तिथे ऋषीवरांना घेऊन जावे। वैजी। या वैजी, या। उद्या प्रातःसमयीपासून गडावर महायज्ञाच्या पूर्वतयारीला प्रारंभ होईल। लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू। पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं। आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते। बनू हे संकेत असतात आणि हे
ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.